दिल्लीमध्ये एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये असलेल्या भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सुद्धा मोठी बॅनरबाजी आणि भाजपचे झेंडे लावून जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। शपथविधी सोहळ्यावेळी आणि त्यानंतर भाजप कार्यालयात परिसरामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी जल्लोष सुद्धा करणार आहेत। दरम्यान आत्ताच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। पाहूया। आज संध्याकाळी नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत। खरं तर एनडीए सरकार 3.0 चा शपथविधी जो आहे तो आज संध्याकाळी पार पडतोय। दिल्लीमध्ये हा शपथविधी पार पडणार आहे। मात्र केवळ दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये, भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये, सोबतच भाजप नेत्यांमध्ये मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। देशभरात प्रत्येक राज्यामध्ये खरं तर मोठा जल्लोष जो आहे तो यावेळी केला जाणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये हा जल्लोष केला जाणार आहे। आता आपण जिथे उभे आहोत तो भाजपचं खरं तर जे प्रदेश कार्यालय आहे, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यालय, त्या कार्यालयाच्या बाहेर आहोत। आपण हा परिसर बघू शकतो। संपूर्ण परिसरामध्ये भाजपचे जे पताका आहेत त्या पताका लागलेले आहेत, भाजपचे झेंडे लागलेले आहेत आणि देश तुमच्या हातात सुरक्षित विकसित अशा आशय जो आहे तो या बॅनरवर लिहिलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो या बॅनरवर आहे। मुंबई भाजपकडून हे जे बॅनर आहे ते लावण्यात आलेलं आहे। त्रिवार अभिनंदन असंही लिहिलेलं आहे। खरं तर आज संध्याकाळी शपथविधी पार पडतोय आणि संपूर्ण देशभरामध्ये उत्साह पाहायला मिळणार आहे। तसाच काहीसा उत्साह हा मुंबईमध्ये भाजपचं महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यालय जे आहे नरिमन पॉइंट इथे त्या परिसरात सुद्धा पाहायला मिळणार आहे। नक्कीच मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे यावेळी उपस्थित असतील आणि मोठा जल्लोष जो आहे तो केला जाईल असं आपल्याला लक्षात येतंय। कॅमेरा पर्सन विकास खवळेसह मी विक्रांत शिंदे।